नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हटके आणि भन्नाट व्हेज फिश फ्राय चिली. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि चायनीज स्टाईलने मसेदार अशी चिली सॉसमध्ये तयार झालेली ही डिश आहे. एकदा खाल्ली तर पुन्हा खाल. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि स्टार्टर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता उकडलेले बटाटे आहेत ते या बाउलमध्ये किसून घ्यायचे आहेत. इकडे मी 2 बटाट्यांचा वापर केलेला आहे. आपण आता किसणीच्या साहाय्याने बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत. तुम्ही हाताने मॅश केलात तरी चालेल. असे किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी 1 कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा मी ओव्हरनाईट भिजत ठेवला होता. तुम्ही 2 तासासाठी भिजत ठेवलात तरी चालेल. आपण आता हा तांदूळ आहे तो मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आहे. त्यानंतर या मिक्सरच्या जारमध्ये 1 हिरवी मिरची इकडे मी घेतलेली आहे ती घालायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. आणि 1 लसूण पाकळी घेतलेली आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे 1 चमचा. आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. थोडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढायची आहे. जो आपण बटाटा किसून घेतला होता त्याच्यामध्येच आपण ही तांदळाची पेस्ट आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा ऑर्गॅनो आहे ते घालणार आहोत. 1 चमचा याच्यामध्ये धणा पावडर आहे ती घालायची आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं अगदी चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे, कारण का ऑर्गॅनोमध्ये मीठ असतं. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. व मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असा मी डो तयार करून घेतलेला आहे. आपण आता ह्याचे व्हेज फिश तयार करणार आहोत. आपण आता या डोचे फिश करून घेणार आहोत. असं थोडंसं हाताला तेल आहे ते लावून घ्यायचं आहे व मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा आहे. एकदम सोपा आहे करण्यासाठी. जसं आपण फिशचे कट करून घेतो, फिश कापून घेतो तसंच करायचं आहे. हा सुरमईचा आकार झालेला आहे. बघू शकता असे मी करून घेतलेला आहे. आपण आता हे मस्तपैकी डीप फ्राय करायचं आहे. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे व्हेज फिश फ्राय आहेत ते असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत आपल्याला. चांगले आतून डीप फ्राय झाले पाहिजेत. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे. असे थोडे पलटी मारून घ्यायचे आहेत एक एक करून असे. आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही आपले फिश फ्राय आहेत व्हेज ते तळून झालेले आहेत. तुम्ही हे असेच पण खाऊ शकता सॉस बरोबर, पण इकडे मी तुम्हाला मस्तपैकी अशी चिली तयार करून दाखवणार आहे. बघू शकता मस्तपैकी आपले फिश आहेत व्हेज ते तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. पण आता व्हेज चिली फिश फ्राय बनवायला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे. व हाय फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर इकडे मी 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही कांदा उभा पण चिरलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर इकडे मी बारीक चिरलेली सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरची सुद्धा कशी पण चिरलात तरी चालेल. व आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर टॅमॅटो केचप आहे ते घालायचं आहे. ग्रीन चिली सॉस आहे तो घालायचा आहे. त्यानंतर शेजवान चटणी आहे ती घालायची आहे. त्याच्यामध्ये डार्क सोया सॉस आहे तो घालायचा आहे. व चांगलं असं हाय फ्लेमवर आपण आता हे 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपण व्हेज फिश तयार केली होती बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी झालेली आहे ती घालायची आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. व त्यानंतर इकडे मी
कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट तयार केलेली आहे, जेणेकरून या मिश्रण आहे ते थोडं आपलं घट्ट होऊन जाईल. बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे आणि झटपट अशी आपली व्हेज फिश फ्राय चिली तयार झालेली आहे. थोडीशी सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. एकदम सोपी आहे की नाही रेसिपी, आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप छान आणि टेस्टी लागते. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.